नवयुवक सर्वधर्मीय नाट्य मंडळ झुल्लर तर्फे दुय्यम खेळ तमाशा व व्यथा एका संसाराची शनिवार दिनांक 6/12/2000 ला सकाळी 10 वाजता राजूशाही देवगडे त्यांचे सहकारी लाभलेले शाहीराय सुरभताई बारसागडे आणि तसेच 7 तारखेला व्यथा एका संसाराची सिंधीबाई वडसा निर्मित नाटक ठेवलेलं आहे। तरी झुल्लरला 6 आणि 7 तारखेला कार्यक्रम पाहण्यामध्ये विसरू नका, ही आग्रहाची तुम्हा सगळ्यांना विनंती आहे। मी पण येत आहे, तुम्ही पण या। फैजा घेऊन येतो काय मी का खाली तुमच्यामध्ये लयजार मी का खाली फैला नाही वारे वा शाहीर साहेब, माझा प्रश्न मी सांगतो, तुझा प्रश्न तू सांगून दे। या बसल्या लोकांना माझी 10 गुणाची विनंती आहे। शाहीर साहेबांनी उत्तर दिलं कोणतं? बाई म्हणते नंदीबाई, शंकर पार्वती आणि गणेश नंद्यावर बसले होते, तर म्हणते नंद्याचे चार पाय खाली होते आणि शंकर पार्वती गणेशाचे पाय वरती होते। ओ शाहीर सुरजीराव वगैरे तुम्ही जे ऐका तुम्हाला खूप चांगलं वाटलं माझे माय बाप हो, पण मला सांगा वरती पाय कोणाला म्हटलं जाईल? शाहीर सुरजीराव वगैरे सगळ्यात मोठा प्रश्न माझा आहे, वरती पाय म्हणजे कशाचे? असे वरती लटकले जातात, खाली मुंडकानी वरती पाय, त्याला वरती पाय म्हटलं जाईल? तुम्ही जे सांगितले ते वरती पाय नाही आहे, ते पाय असे हवेत उडत आहे, समजलं काय? खाली चालते पाय नंद्यावर बसले आहेत म्हणजे खाली पाय आहेत ते, वरती म्हणजे उलट्या दिशेने ज्याला आपण वरती म्हणतो। तुम्ही असं स्पष्टीकरण करून कोणाला सांगितलं? वरती म्हणजे उलटे पाय नाही, सरळच राहतील, जमिनीकडेच राहतील, खालीच पाय म्हणायला पाहिजे। तुम्ही वरती कशा म्हणल्या? तुम्ही सांगा। आता आपण गाडीवर बसतो तर आपले पाय वरती झाले की खाली झाले? जे खाली झाले की वरती झाले? खाली झाले ना? मग मला सांगा, नंद्यावर बसलेलेच पाय वरती कसे झाले ते सांगा मला। कसे होते? उलटे होते का? म्हणजे याच्याबद्दल तुमच्या प्रश्नात उत्तर तुम्ही दिलेच नाही। उदाहरण नंदीचे नाव का उदाहरण बाईकचे नाव? शाळेत आहे तुम्ही बाईकवर बसता, तुमचे पाय खाली असतात का वरती असतात? खाली असतात का वरती असतात? ब्रेकवर मग नंदीवर बसलेल्या पाय, नंदीवर बसल्याचे पाय खाली होते का वरती होते? आकाशाकडे। वरती कशा म्हटलं जाईल? ज्याचे पाय आकाशाकडे होते त्याला वरती म्हटलं जाईल। तुम्ही तुमच्या प्रश्नाला उत्तर दिलं ना, थोता उत्तर आहे तुमचं, थोताण पुरा फोकट उत्तर, एक र धड पुरा भराभर चिंध्या आहे। आणि म्हणून मला म्हणायचं आहे की लढाई लकड़ी से नहीं होती, उसके लिए बम लगता है। लड़ाई लकड़ी से नहीं होती, उसके लिए बम लगता है। और कुश्ती भी सस्ती नहीं होती, उसके लिए हस्ती का खम लगता है। उछलना हो तो उसके लिए जम लगता है, उछलना हो तो उसके लिए जम लगता है। और शायरी करने के लिए शायद सुरजीराव हरे, शायरी करने के लिए सीने में लंबा दम लगता है, सीने में लंबा दम लगता है, सीने में लंबा दम लगता है। पाय वरती ओय मोठ्या मेवण्या, ए मेवण्या, मेवण्या म्हणतोस का मेमण्या म्हणतोस? तोच मेमण्या, नाकातला मेमना होय। तर मी म्हणता बाईकर बसतात तर होल्या बसतात, उदाहरण सांगते, तुम्ही साक्षीदार म्हणजे मी खोटं बोलेन का? तुम्ही बाईकवर पाय म्हणता तर वरती पाय घेऊन बसता काय? का खालीच त्याला खाली पाय म्हटलं जाईल? कोणाच्या ब्रेकवर राहतात ना, मागाच्या बसला त्या हँडलवर राहतात, पायडलवर, समज स्टँडवर। तर शाहीर साहेबांच्या हल्या बसले म्हणून त्याचे पाय वरती उलट्या दिशेने होते काय? नंद्या बसले का? वारे जायला समजत नाही, जायला सांगा ना शाहीर साहेब, मला समजते ना उदाहरण कोणतं कसं द्यायला पाहिजे म्हणून। कधी कधी नंदी उडते म्हणून नंद्याचे पाय वरती होतात ना, मग त्याचे पाय वरती म्हणावं का? बकऱ्या तुझे पाय बकरा कापते तेव्हा। हो ना, आता खरी बोलली छलकारी देवी घोडा घेऊन वरती उडली होती, पण त्यात ना घोड्याची पाय वरती काय? कोणाला सांगता एवढ्या गोष्टी? आणि म्हणून म्हणायचं आहे ते ना नको कुणाचा बोल बोला परी राहील, नको कुणाचा बोल बोला परी राहील। आणि दुय्यमीचा दिवस थोड्या मुश्किलीमध्ये जा, असं काही गाणं गावकी पाहणाऱ्या नाही मजा आहे, असं काही गाणं
कीर्ती शाहीर साहेब अरे वा आणि आपल्या बसतात मामाचं गाव म्हणून जास्त मचमच करून राहिला का ते नाही ते नाही जमत येतं हो मामात्राव ह्या स्टेज निधी मामाची पोर घेऊ ना मग समजलं का त्या मामाच्या पोट्टीक लक्ष कमी द्यायचं ह्या मामाच्या पोट्टीक लक्ष जास्त द्यायचं या स्टेजवरच्या नाही का आणि म्हणून मला म्हणायचं आहे की ना बकवास करणे आए हम ना करणे आए है ताल का बेटा अरे बाबा कि ना बकवास करने आए हम ना करने आए है ताल का बेटा तो इन भाई बहनों को खुशियों से कर देंगे माला पैसा है में तजुर्बा फुल है कॉन्फिडेंस पैसा है में तजुर्बा फुल है कॉन्फिडेंस अरे वाह अगर कलर क्या आएगा तो पैसे कर दे तीन लोक म्हणते बसले होते नंद्यावर आणि नंदी होता खालती अगं बाई. आणि शंकराच्या गळ्यातला साप त्याले होते म्हणते दोन डोळे वा रे वा याले म्हणतात निराकरण प्रश्नाचं ते जायले पाय मारत आणि शाहीर साहेबांनी म्हणतो की द्रौपदीला वस्त्र पुरवलं श्रीकृष्णाने त्याच्या साड्या किती होत्या किती संख्या होती अरे पहिली साडी कोणत्या कलरची होती पहिली साडी कोणत्या कलरची होती तर शाहीर साहेब म्हणतात निर्गुण निराकारामध्ये साडी होती म्हणजे एवढ्या लोकांनी साड्या सोडल्या म्हणजे पण तिची साडी सुटली नाही शाहीर साहेब त्याचं उत्तर आहे पहिली साडी कोणत्या कलरची होती तेही उत्तर आहे आणि साड्या किती पुरवल्या तेही आहे संख्या किती होत्या तेही उत्तर आहे म्हटलं अभ्यास करा उत्तर मिळेल तुम्हाला याचं हो बाई सोडून साडी नाही सुटली रामप्रसाद महाराज यांचं कीर्तन पहा रामप्रसाद महाराजचं नाही तर पुस्तक वाचा समजेल तुम्हाला किती साड्या होत्या म्हणून त्या आणि पहिली साडी कोणत्या रंगाची होती समजलं का उद्या तोच प्रश्न विचारून आज रात्रभर वाचून ठेवचा उद्या परवा हो तसं तुम्हाला माहिती आहे रात्रभर तुम्हाला अभ्यास करायची सवय आहे तर उद्या रात्रभर जागरण करून ते सकाळी मला त्या प्रश्नाचं उत्तर द्या रामप्रसाद महाराजचं उद्या मी हाच विचारेन आणि म्हणून मला म्हणायचं आहे हो तेरे चुम्मे में चवन प्राश है लेके आए हैं देखने हमारी शायरी कि सभी तमन्ना लेके आए हैं देखने हमारी शायरी तो दोनों शायरों का काम है दिखाने अपनी कलाकारी अरे बाबा सभी तमन्ना लेके आए हैं देखने हमारी शायरी तो दोनों शायरों का काम है दिखाने अपनी कलाकारी अरे रंगत से रंगत मिलाना हम दोनों शायरों का काम है रंगत से रंगत मिलाना हम दोनों शायरों का काम है और बैठे हुए पब्लिक का दिल ना बहला बैठे हुए पब्लिक का दिल ना बहला तो हमारी शायरी बदनाम है हमारी शायरी बदनाम है आणि म्हणून ऐसा बात का लैजा होना आय हाय तो ये भी फौलाद है फौलाद नीले निशान की शेरनी तुम बोलते हो ना आगे आगे देखो होता है क्या ये सिर्फ टेलर है पिक्चर पूरा बाकी तो पिक्चर पूरा आगे आगे बाकी है आगे आगे देखो होता है कि हम भी रखते तो बात करते हैं हम भी रखते तो बात करते हैं पानी छान छान के पीते हैं ऐसा आया कितना ऐसा गया कितने ऐसा आया कितना ऐसा गया कितने अरे बाबा ऐसा आंधी तूफान को है रोका और तुम क्या चीज हो शाही सूरज के नाम घरे तुम क्या चीज हो तुम्हारे जैसे कितने को मैंने उखाड़ के फेंका काय उकळून फेकलो ज्ञानाचे फाउंडेशन समजलं काय म्हणून माया संघ जास्त खाजवायचं नाही हो माय वरती तुम्हाला प्रूफ करून दाखवतो का सूरज शाहीर मेवन भावा तुम्ही चॅलेंज करतो एवढ्या लोकांसमोर एखादी आराच्या कोणता हल्ले असेल तर अंदावर येत आहे
नंदी बैलाच आणा एखादी आणि या बैलावर याल्लेच बसवतो बिलकुल. हो आणि याचे पाय वर ठेवत का पाय तुम्ही इथंच. हा भल्या नाही कोणी बैलावर बसला तर काही बसल मला चांगलं वाटलं तर पण नदीवर बसल चालेल पण त्याचे पाय वर ठेवत तर मला पाच्या उलट्या आकाशाकडं नाही का. वा रे वा काही सांगणं म्हणजे सांगणं कशा व्हायचा नाही होता. आणि म्हणा हो सीना शाही विठ्ठला हमारा हिलाने से ना हिला ऐसा मजबूत यहाँ है गरम ये सामना प्रतिज्ञा मेरी ना है हारना. कहीं सालों से आबाद है कहीं सालों से आबाद है सीना शाहिरी बोला जंगलातला शेर शायर साहेब तो शेर नाही माझ्या बसतात शाहीर परशुरामजी वाघमारे शेरों के सवासक म्हणजे शायरी क्षेत्रातले ते बी शेरच होते आणि त्याची मी शेरनी त्याची शागीर म्हणजे मी बी शेरनी झालो. समजलं का अनुवंशिकता तो शेर नाही तर मला बाई कोणता शेर हा ते तसं नाही ते शेर नाही हे शेर नाही निळेविषाची शेर नाही समजलं का. शायरी शिवारातली एका स्टेजवर जेव्हा एका मर्दासंग एक बाई जेव्हा लढत असते तर एक मर्द शायर एक शेर म्हणून लढत असते समजलं का. ती शेर मी शायरी शिवारातली आहे आणि म्हणून म्हणायचं आहे शायर साहेब अरे सावली लावून कधी भेल का नाही बात में लैजा होना बाप रे छटाक भर नाही तर बापा 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 म्हणते थांब तुम्ही लावतो होईजा आणि म्हणून म्हणायचं आहे सावलीला ऊन कधी भेल का नाही सावलीला ऊन कधी भेल का नाही. आणि हा 1.5 फुटाचा कोला किती जरी उडा मारला 1.5 फुटाचा कोला किती जरी उडा मारला तर या 1.5 फुटाच्या कोल्याला हाताला द्राक्ष येईल का अजिबात नाही. किती टुनटुन लावल म्हणून द्राक्ष येणार नाही त्या हाताले. म्हणून भाऊ म्हणते बाई मला बायको करायची त्याची सुचली नाही लहानचा आहे लहानच्या काय चांगली होऊ दे काकडी मिशी दिसू दे चांगली कारी वर्त येतपर्यंत हा नाही तर बिब्याचं तेल लाव अगं बायको. बरं मी का म्हणतो अगं आता 25 वर्षाचा आहे 30-35 वर्षाचा होय बायको केला तुला कोणी हिंडायला भेटणार नाही. आता मजा घे चांगली तुझी वय आहे आता एन्जॉय करायची आणि मग एकदा का बंधनात बनलास का मग काय एन्जॉय करायची मग हो आता मजबूत लोक करू तू
तुले कशी पाहून देईन मी अंधेरी भोकली लंगडी कशी पाहून देईन पण ते लग्न करून देईन तू टेन्शन नको घेऊ माझ्या सोडतो मी त्यासाठी चिंतावाला म्हणत होतं काही होऊन जाईल नंतर सकाळी दुधात पाणी भरीन तर संध्याकाळी पोरगी पात्र पण त्यासाठी पाहून देईन हा माझा वादा आहे तुले सुरमा व्हायचा समजलं काय आठवण म्हणायचं शाळेत या दिलपुढे कोला किती जरी उड्या मारला तरी याच्या हाताला द्राक्ष येईल का नाही. म्हणून म्हणायचं आहे नाव तुफान में जरा कोई मजाक का खेळ नाही. ऐसा बात तो लय जा हो ना आहा. तू अशी करशील का जिससे ना समझे है पूछा सवाल भाई को देना नहीं आता अरे तुम्ही का केला अरे नाव तुफान में जरा कोई मजाक का खेल नहीं नहीं. और दिया आंधी में जरा कोई मजाक का खेल नहीं एक तरफ तुम हो शाहिद सूरज नवघर एक तरफ है सुरमा क्या बात है? एक तरफ तुम हो शाहिद सूरज नवघर और एक तरफ है सुरमा और हमारे नीले निशान के शाहिद में हिलाना कोई मजाक का खेल नहीं कोई मजाक का खेल नहीं कोई मजाक का खेल नहीं